एका बाजूला खांडेकरांच्या आदर्शवादाचा प्रभाव तुमच्यावर पडत होता. मला दुसऱ्या बाजूला तुम्हाला विचारायचं ते तोच काळ बाबासाहेबांचा होता. म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही 10 वर्षाचे वगैरे असाल. मी तेव्हा 5वी मध्ये होतो, 12 वर्षाचा असेल, त्या 12 वर्षाचे तुम्ही असाल आणि तेव्हा धर्मांतर झालं. मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आयुष्यात कधी शिरले आणि त्यांचा कसा प्रभाव झाला तुमच्या? बाबासाहेब आंबेडकरांचं एक तर मी 5वी मध्ये असताना धर्मांतर, आम्ही धर्मांतर 5वी मध्ये असताना केलं, त्यावेळी मी आजोळ्यामध्ये होतो. 1960 साली आमच्या गावी धर्मांतर झालं मुणग्यामध्ये. पण मी स्वतः लहान असल्यामुळे आम्ही धर्मदीक्षा आमच्या आजोळीच घेतली. शाळेमध्ये बाबासाहेबांचे सहकारी जे होते अनंतराव चित्रे, त्यांचे चिरंजीव शरद चित्रे हे माझे शिक्षक होते. तर शाळेतलं वातावरण फार मोठ्या प्रमाणात आंबेडकरमय होतं. पण मुळामध्ये मी 11वी नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे लिहिलेलं आहे धनंजय किराणी, हे मी 11वी पास झाल्यानंतर वाचलं. आणि त्यामुळे नंतर मग मी इतका झपाटला गेलो की संबंध कॉलेजच्या जीवनामध्ये, तेव्हा इंग्रजी बरंचसं बाबासाहेबांचं प्रसिद्ध झालेलं नव्हतं, परंतु बाबासाहेबांपुढे BA MA गेल्यानंतर मला असं वाटलं की इतका झपाटला गेलो मी भारतामध्ये भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचा विचार ज्यांना करायचा आहे त्या कोणत्याही व्यक्तीला, साहित्यिक, सांस्कृतिक भाष्यकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, एकाही पत्रकार, एकाही माणसाला डॉक्टर आंबेडकरांचा विचार समजून घेतल्याशिवाय आपल्या क्षेत्राला देखील न्याय देता येणार नाही. आणि त्यातला मुख्य जो मुद्दा होता की अस्पृश्यतेचं निर्मूलन, जातीव्यवस्थेच्या वरचा आघात, जाती निर्मूलन, ते त्यानं लिहिलं ॲन्युलेशन ऑफ कास्ट 1936 साली. मला असं वाटलं की त्याच्यात त्यांनी व्यक्तिगत जो संघर्ष केला तो तर विलोभनीय आहे. 1920 साली बहिष्कृत भारत संघटना ही संस्था स्थापन केल्यापासून ते साधारणपणे 1956 पर्यंत 30 वर्षाचा कालखंड जो आहे बाबासाहेबांचा, ह्या 30-36 वर्षाच्या कालखंडामध्ये एका माणसाने अशा प्रकारच्या अन्याय व्यवस्थेच्या विरुद्ध एकाकीपणे संघर्ष करणं, लोकांना वाटतं की त्यांनी ब्रिटिशांशी त्यांचं इट इज ॲब्सोल्युटली रॉंग, त्यांनी इतकं टीका केली ब्रिटिशांच्यावर. एका बाजूला अशा प्रकारचे संघर्ष करण्याची जगामध्ये फार उदाहरणं नाहीत. एक नेल्सन मंडेला आणि दुसऱ्या प्रमाणात माओदर सोडला तर. त्याच्यानंतर जी प्रतिभा आहे, किती लिहिलं आहे बाबासाहेबांनी. म्हणजे मला वाटत नाही भारतातल्या कुठल्याही माणसाने किंवा जगातल्या माणसाने तेव्हा कुठल्या प्रकारची सोय नसताना हाताने लिहिणं, आता आपल्याला एक पत्र आपण लिहू शकत नाही, पोस्ट कार्ड लिहू शकत नाही, आणि त्याच्यानंतर किती विषयांच्यावर लिहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये विचार करत असताना केवळ भारतीय समाज नव्हे तर संबंध मानवी समाज हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाच्यावर आधारलेला असला पाहिजे. कोणत्याही एका वर्गाने, जातीने, समाज घटकाने किंवा देशाने दुसऱ्याचं शोषण करता कामा नये, ते अन्याय आहे. आणि अंतिमतः संबंध जगाला, मानवी समाजाला शांतता आणि करुणा यावर आधारलेलं बुद्धाचं तत्त्वज्ञान स्वीकारावं लागेल. ते जे म्हणाले होते की मी संबंध भारत बुद्धमय करीन, खऱ्या अर्थाने त्यांचं जागतिक तत्त्वज्ञान याचा पुरस्कार करणं म्हणजे बाबासाहेबांची व्हिजन, बाबासाहेबांचा व्यासंग, बाबासाहेबांचा संघर्ष, बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानणं. आज फुल्यांचं नाव फक्त फार मोठ्या प्रमाणावर एक राजकारणामध्ये एक आवश्यक म्हणून गोष्ट फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्र फुल्यांपासून दूर चाललं. मला असं वाटतं आपण बाबासाहेबांवर अन्याय केलाय. बाबासाहेबांच्यावर ह्या देशाने फारच मोठा अन्याय केला. तो अन्याय 2 पातळींवर केला. एक, बाबासाहेब समजून न घेणं हा त्यांच्यावरचा फार मोठा अन्याय आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या समाजाचे प्रश्न जेवढे अधिकाधिक तीव्र होत जातील तेवढा बाबासाहेबांचा रिलेव्हन्स हा अधिकाधिक घेतला जाईल, अधिकाधिक ते रिलेव्हंट होतील, असं माझं मत आहे. तुम्हाला असं नाही वाटत, मी मगाशी म्हटलं अन्याय केला, अन्याय जर केला असेल, इथल्या राज्यकर्त्यांनी केला असेल, समाजाने केला असेल, दलित चळवळ, रिपब्लिकन चळवळ आणि आता काशीराम यांच्यासारखी चळवळ, काशीराम मायावती, या सगळ्या चळवळीने सुद्धा बाबासाहेबांना नीट समजावून घेतलं नाही आणि त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी जी एक कमिटमेंट दाखवायला पाहिजे ती दाखवली नाही, असं तुम्हाला वाटतं? म्हणजे असं आहे की एकूणच आज समाजामध्ये असं झालेलं आहे, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे एका अर्थाने, की प्रत्येक जणाला आजच्या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःचा व्यक्तिगत काही ना काही शेअर पाहिजे. आता अशा प्रकारच्या सत्ता संघर्षामध्ये व्यक्तिगत काही ना काही शेअर हे मी समजू शकतो परंतु तो शेअर मिळण्यासाठी वाटेल ती कॉम्प्रोमाइजेस करणं आणि तो शेअर मिळाल्यानंतर मुळामध्ये बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाशी फारकत घेणं, या दोन्ही गोष्टी
असमर्थनीय आहेत. आणि पण म्हणून या दलित चळवळीने केलंय तसं आणि तुम्हाला आणि वाटतं? आता आणि या अनुषंगाने म्हणजे केले असं ठामपणे आपल्याला म्हणेन की नाही, मला शंका वाटतं, त्याला वाटते, परंतु त्याने ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की लोकांना असं का वाटतं, किंवा समजा उद्या मला असं म्हणावं असं वाटलं की आज महाराष्ट्रातील दलित चळवळी पहिले असं आहे की आज महाराष्ट्रातील दलित चळवळी प्रामुख्याने बौद्धांच्या पुरती मर्यादित आहे. आपण काही जरी म्हणत असले तरी सुद्धा ती चळवळ ही पूर्वाश्रमीचा महार समाज, ज्याने फार मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर केलं, ती बौद्ध समाजाप्रती मर्यादित आहे. बाकीचे जे दलित जे आहेत, जे हिंदू समाजाअंतर्गत मोडतात, त्यांनी अशा प्रकारची बाबासाहेबांचं समग्र तत्त्वज्ञान स्वीकारण्याची तत्परता दाखवली नाही. त्याला परत ही चळवळी जबाबदार आहे. परंतु असं जेव्हा आपण ज्यावेळी म्हणतो किंवा उद्या समजा मला असं म्हणायचं असेल तरी सुद्धा त्याचा विचार आजच्या प्रस्थापित दलित चळवळीने करण्याची आवश्यकता आहे. तुरुंग ही सगळ्यात मोठी शाळा आहे. तुमच्या दृष्टीने सुद्धा तुरुंग ही शाळा होती का? अगदी प्रचंड प्रमाणावर. तिथंच तुमच्या सगळ्या प्रेरणा, सगळे तुमचे विचार इथं टेस्ट लागते. कारण तुरुंग ह्याचा अर्थ प्रस्थापित समाज व्यवस्थेची कन्फ्रंटेशन,